श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी विद्या खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की दिवाळी जवळ आल्यावरती आपण खरेदीला जातो तर अवश्य पणत्यांची खरेदी करतो. मातीच्या पणत्यांची, वेगवेगळ्या डिझाईनच्या, रंगाच्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आकाराच्या पणत्यांची आपण खरेदी करतो. मात्र ही पणत्या निवडताना आपण काय काळजी घ्यायची आहे, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये कुठे कोणत्या रंगाच्या पणत्या किती प्रमाणात लावायच्या आहे, त्यांची संख्या किती, म्हणजे हे जे दिवे लावणार आहोत ते किती संख्येत लावायचे आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा पहिला दिवा लावतो तेव्हा त्याची सुरुवात कुठून करायची आहे, आणि जेव्हा आपण प्रत्येक दिवशी लागणीला दिवे लावतो तेव्हा पहिला दिवा कुठे ठेवायचा आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर दिवाळी जवळ आली की आपण घराची साफसफाई, स्वच्छता, त्याच्यानंतर कपड्यांची खरेदी, फराळाच्या वस्तूंची खरेदी, त्याचबरोबर आपण प्रकर्षाने एक गोष्ट करतो म्हणजे वेगवेगळ्या दिव्यांची खरेदी, त्यालाच आपण पणत्या म्हणतो. तर आपल्याला आपण पणत्या का बरं लावतो, तर दिवाळीच्या वेगवेगळ्या लावलेल्या पणत्यांमुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि एक चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. त्याच्यानंतर या पणत्यांच्या प्रकाशामुळे सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं. तर बाजारात सर्व आकाराचे, सर्व प्रकारचे पणत्या किंवा दिवे मिळतात. त्या चिकणमातीच्या असतात किंवा धातूच्या असतात, पितळेच्या, चांदीच्या, मिश्र धातूच्या. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे ह्या खरेदी करतो. मात्र दिवाळीमध्ये अवश्य मातीच्या पणत्या खरेदी केल्या जातात आणि ते वास्तुशास्त्रानुसारही योग्य आहेत. याच्यामध्ये आपण अवश्य तिळाचे तेल आणि तुपाचा वापर केला तर ते सर्वोत्तम होतं. मात्र पणत्या निवडताना काय काळजी घ्यायची आहे, तर पणत्यांचा आकार हा व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यानंतर कोणतीही पणती अशी चीर पडलेली नसावी किंवा तिला व्यवस्थित रंगकाम किंवा नक्षीकाम असलेली असावी, फुटलेली नसावी, याची आपण अवश्य काळजी घ्यायची आहे. जर शक्य असेल तर आपण ज्या मातीच्या पणत्या येतात त्याच घ्यायच्या आहेत, धातूच्या पणत्या घ्यायच्या नाही आहेत. तर याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे. तर आता आपण पाहूयात की आपण आता पणत्या निवडताना तर ही काळजी घेतली, मात्र आपण किती पणत्या लावू शकतो, तर आपण साधारण 5, 11, 21, 51, 101 अशा प्रमाणात आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये पणत्या लावू शकतो. नाहीतर आपण कमीत कमी 11 पणत्या तरी आपण दिवाळीच्या ज्या 5 महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवसांमध्ये लावायच्या आहेत. तर आता कोणत्या दिवशी आपण किती पणत्या लावायच्या, त्याच्यानंतर सुरुवात आपण जेव्हा पणत्या ठेवायला करतो घरामध्ये ती कुठून करायची आहे, आणि पणत्यांचं जे वातीचं तोंड आहे ते कुठे असलं पाहिजे ते पाहूयात. सर्वप्रथम दिवे लावताना आपण दिशा आणि रंग यांचा वापर पाहायचा आहे. जर आपण उत्तरेला लावणार असू तर निळा मातीचा दिवा वापरला पाहिजे, पूर्वेला हिरवा, आग्नेयेला नारंगी, दक्षिणेला लाल, नैऋत्येला गुलाबी किंवा राखाडी, पश्चिमेला गडद निळा आणि वायव्येला निळा किंवा राखाडी हे रंग योग्य असतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातली सकारात्मकता वाढते. त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याने देखील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते. तर या दिवाळीमध्ये आपण 11, 21, 31, 41 अशा संख्येत दिवे लावले तर ते खूप शुभ मानले जातात. तर आता आपण पाहूयात की आपण जेव्हा दिवे म्हणजे तेलाने भरतो, वाती लावतो, आणि अवश्य वात लावताना ती 2 वाती असावेत, एक सिंगल वात कधीही लावायची नाही आहे. तर 2 वाती अशी 2 जोडी करूनच आपण वात लावायची आहे. अवश्य तिळाचं तेल जर शक्य असेल तर तिळाचे तेल वापरायचं आहे. आणि पणत्यांची वातीचं तोंड हे दक्षिण दिशेला कधीही ठेवायचं नाही आहे. सर्व आपण पूर्व पश्चिम दिवे येतील अशीच काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर दिवे लावून आपण आता पणत्या तर तेल टाकलेले आहेत. तर आता सुरुवात कुठून करायची, तर आपल्या देवघरापासून ही सुरुवात करायची. दुसरी पणती आपण तुळशीला ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती, आपल्या बाथरूममध्ये, आपल्या गॅलरीमध्ये, अशा आपल्याला जिथे कुठे नंतर पणत्या ठेवायच्या असेल त्या आपण अवश्य ठेवायच्या आहे. मात्र सुरुवात आपण आपल्या देवघरापासून करायची आहे. त्याच्यासमोर आपण दिवा, किंवा आपण जर पणती नसेल ठेवणार, दिवा आपला जर असेल तो प्रथम प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर दुसरा दिवा हा तुळशीपाशी ठेवायचा आहे. आणि आपल्या पितरांसाठी आपल्या या दिवाळीच्या दिवसांमध्ये एक दिवा अवश्य लावायचा आहे, जो दक्षिणेकडे तोंड करून असेल.
आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. जर आपल्याला पूर्ण दिवाळीमध्ये हा शक्य नाही झाला, मात्र लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा दिवा आपल्या पितरांसाठी अवश्य लावायचा आहे, कारण त्या दिवशी अमावस्या देखील असते आणि पितरांसाठी देखील एक कृतज्ञता व्यक्त करायचं की तुम्ही आमच्या सर्व गोष्टींमध्ये सहभागी आहात, ही कृतज्ञता दाखवण्यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे दिवे लावणार आहोत ते व्यवस्थित फुल तेलाने म्हणजे पूर्ण तेलाने भरलेले असावेत आणि ते खूप वेळ प्रज्वलित राहतील याची आपण काळजी घ्यायची आहे. जेवढ्या वेळ ते प्रज्वलित राहतील तेवढे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल असे मानले जाते. तर धनत्रयोदशीपासून आपल्या दिवाळीला सुरुवात होते आणि धनत्रयोदशीला साधारण आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी 13 दिवे लावायचा आहे. यातील एक मुख्य दरवाजाजवळ असा दिवा लावायचा आहे की जो यमासाठी दिवा लावला जातो आणि तो नाल्याजवळ किंवा कचराकुंडीजवळ किंवा आपल्या मुख्य दरवाजावर जवळ ठेवला तरी चालू शकेल आणि हा दिवा पिठाचा बनवून लावायचा आहे यमदेवांसाठी. तर हे एक आपण आवश्यक गोष्ट करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जरी केलं तरी चालू शकेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.